संपूर्ण महिन्याभरासाठी 30 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी या सिरीजचा आज आपण भाग 4 बघतो आहे. या सिरीजचा भाग 1, 2 आणि 3 माझ्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजूनही ते तिन्ही भाग बघितले नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक भागामध्ये 6 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. या सिरीजचा येणारा भाग जर तुम्हाला बघायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि सबस्क्राईब करणे हे एकदम फ्री आहे. चला तर मग या सिरीजच्या भाग 4 लगेच सुरुवात करूया. तर आपली सर्वात पहिली ब्रेकफास्ट रेसिपी ही पौष्टिक सुद्धा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी बनवू शकता. लहान मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असो, बनवायला अतिशय सोपी आहे. यासाठी 1 वाटी मी तांदूळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ इथे धुवून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 5 मिनिटासाठी आपण ही डाळ आणि तांदूळ भिजत घालूया. तर तुम्ही रात्रभर हे डाळ तांदूळ भिजत घालू शकता जर तुम्हाला सकाळी लवकरात लवकर हा नाश्ता तयार करायचा असेल तर. आणि यानंतर यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी फाईन पेस्ट होईपर्यंत याला वाटून घ्यायचं आहे. तर हा आपण इन्स्टंट उत्तप्पा बनवतो आहे, जो बनवायलाही सोपा आहे, पौष्टिक सुद्धा आहे आणि अतिशय चविष्ट लागतो. यामध्ये मी आंबटपणासाठी अर्धी वाटी दही घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता मी 1 कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. यामध्ये हे बॅटर घालते आहे. मला संपूर्ण बॅटर यूज नाही करायचं आहे म्हणून मी यातलं काही बॅटर काढून घेतलेलं आहे. आता हे एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून झालेलं आहे. आता इथे मी चिरलेला कांदा घालते आहे. याचबरोबर चिरलेला 1 टोमॅटो घालते आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरी उपलब्ध असेल त्या कुठल्याही घालू शकता. बारीक चिरून सिमला मिरची घालता येईल, बीन्स घालता येईल, पत्ताकोबी सुद्धा किसून तुम्ही यामध्ये घालू शकता. सोबत मी चिली फ्लेक्स घातलेले आहे. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची चिरून घालू शकता आणि कोथिंबीर घालायची आहे. एकदा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता तव्याला आपल्याला ऑइल ग्रीस करायचं आहे. तूप असेल किंवा बटर असेल तर तेही तुम्ही ग्रीस करू शकता. यावर हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी आपण इडलीसाठी जेवढं थिक बॅटर बनवतो तेवढी ठेवायची आहे, त्यापेक्षा जास्त पातळ करायची नाही. आणि पसरवत असताना खूप पातळ याला पसरवायचं नाही, थोडं जाडसर ठेवायचं. जसं आपण उत्तप्पा बनवतो थोडा जाडसर तसा ठेवायचा आहे. दोन्ही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित याला डाग पडेपर्यंत शेकून घ्यायचं आहे. तर इथे आपला इन्स्टंट हेल्दी उत्तप्पा तयार झालेला आहे. नाश्त्याचा हा प्रकार बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. डाळ किंवा तांदूळ भिजत घालण्याचीही गरज नाही आहे. झटपट काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता पौष्टिक सुद्धा आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आहे. आता आपण बघूया नाश्त्याचा दुसरा प्रकार. तर यामध्ये आपण बटर गार्लिक लच्छा पराठा बनवतो आहे. त्याच त्या चवीचा नाश्ता खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा हा पराठा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. यासाठी आपल्याला बटर लागणार आहे. जर बटर घरी उपलब्ध नसेल तर तुम्ही इथे तूप घेऊ शकता, पण तूप तुम्हाला थोडं फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर यूज करायचं आहे. यामध्ये ऑर्गॅनिक घातलेले आहे, चिली फ्लेक्स घातलेले आहे. चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट वापरू शकता. कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा लसणची पेस्ट घालायची आहे. लसण आल्याची पेस्ट असेल तरीही चालेल. आपल्याला हे बटर व्यवस्थित या मसाल्यांबरोबर एकत्रित करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये ऑर्गॅनो, मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि इथे मी दही घेतलेलं आहे. दही मीडियम आंबट असलेलं आणि दाटसर घ्यायचं आहे. कणिक आणि दही व्यवस्थित एकत्रित करायचं आहे. आता आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी थोडं पाणी घालावं लागणार आहे आणि याचा एक मीडियम सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे. 1 चमचा तेल घालून परत ही कणिक आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायची आहे. कणिक इथे चुरून झाल्यानंतर आपल्याला झाकून 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला सोडायचं आहे. तर कणिक मी तेव्हापर्यंत चुरलेली आहे जेव्हापर्यंत ही व्यवस्थित सॉफ्ट होत नाही आणि यानंतर झाकून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलेली होती. 5 मिनिटानंतर परत ही कणिक मी चुरून घेतलेली आहे. आता याच्या 2 मीडियम आकाराच्या गोळ्या मी बाजूला काढलेल्या आहे. जेवढ्या आकाराचा लच्छा पराठा तुम्हाला बनवायचा आहे तेवढ्या आकाराची गोळी तुम्हाला काढायची आहे. आता पोळपाटावर थोडं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि याची एक पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. यानंतर बटर आणि गार्लिकचं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं हे यावर घालायचं आहे आणि संपूर्ण कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं आहे. तर मिश्रण इथे पसरवून तयार झालेलं आहे. आता यावर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. यामुळे याचे लच्छे छान वेगवेगळे निघतात. तर मी भरपूर इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता या पद्धतीने कटरच्या साहाय्याने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर खूप अंतर ठेवायचं नाही, अगदी जवळजवळून आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. लच्छा पराठा बनवण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात, पण ज्या पद्धतीने आता आपण लच्छा पराठा बनवत आहे त्या पद्धतीने या पराठ्याचे लच्छे अगदी व्यवस्थित निघतात, वेगवेगळे होतात. त्याचबरोबर लच्छा पराठा छान कुरकुरीत सुद्धा बनतो. वरून मी थोडं परत गव्हाचं पीठ लावलेलं आहे
आणि याचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला मागील बाजूने दाबायचं आहे. तुम्ही जर टोक व्यवस्थित दाबलं नाही तर हा पराठा पूर्णपणे सुटून जाऊ शकतो. आता आपल्याला परत यावर गव्हाचं पीठ घालायचं आहे. याला पण बटर लावलेलं आहे, त्यामुळे पराठा खालील बाजूने चिकटू शकतो, पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटू शकतो. म्हणून आपल्याला मध्ये मध्ये गव्हाचं पीठ घालून हा पराठा लाटायचा आहे. अगदी पातळ लाटायचं नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. पराठा लाटून झाल्यानंतर तव्याला आपल्याला थोडं ऑइल ग्रीस करायचं आहे आणि सोबतच थोडं बटरसुद्धा घालायचं आहे. आता बटर पराठा असल्यामुळे यामध्ये बटरचा वापर जास्त केला जातो. वरून आपल्याला इथे पराठा घालायचा आहे. थोडं मी तेल लावून घेते आहे आणि याला दोन्ही बाजूनी छान खरपूस आणि तांबूस रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेते आहे. मध्ये मध्ये थोडं मी तेल लावते आहे आणि इथे हा पराठा शेकून तयार झालेला आहे. बघू शकता याचे सर्व लच्छे अगदी वेगवेगळे निघते आहे आणि हा पराठा अतिशय चविष्ट लागतो. जे लहान मुलांना पिझ्झा खाणे किंवा गार्लिक नान खाणे खूप आवडते त्यांना हा पराठा खूप आवडेल. पौष्टिकसुद्धा आहे आणि अतिशय चविष्ट लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा चविष्ट लागतो. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. नाश्ता रेसिपी 3 मध्ये आपण पॅनकेक बनवतो आहे. हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि इथे आपण अंड्याचा वापर अजिबात नाही करणार आहोत. अतिशय चविष्ट लागतात. ज्या मुलांना पेस्ट्री केक खायला फार आवडतात त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे, किंवा ज्यांना गोडाचे पदार्थ फार आवडतात त्यांनी नक्की ट्राय करून बघा. इथे 1 वाटी आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. यामध्ये अर्धी वाटी मी दही घालते, कारण आपण इथे अंड्याचा वापर नाही करणार आहोत, त्याऐवजी आपल्याला दही वापरायचं आहे. इथे मी वेलची पूड घातलेली आहे, सोबतच जायफळ आपल्याला खिसून घालायचं आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स इथे बारीक कट करून घालू शकता. इथे आपल्याला गूळ घालायचा आहे, तर तुम्हाला गूळ नसेल यूज करायचा तर साखरही तुम्ही यूज करू शकता. अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करायचे आहे. तर यामध्ये परत आपल्याला पाणी घालण्याची गरज पडणार आहे. सुरुवातीला एकत्रित करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी परत पाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने 1 वाटी पाणी घालण्याची गरज आपल्याला पडलेली आहे. मिश्रण आपल्याला थोडं टेस्ट करून बघायचं आहे. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार यामध्ये गूळ किंवा साखर घालायची आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मी एकत्रित केलेलं आहे. गूळ विरघळायला थोडा वेळ लागू शकतो, म्हणून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. तर इथे बघू शकता गूळ व्यवस्थित एकत्रित झालेला आहे. आता हे मिश्रण परत एकदा मी फेटून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण तेव्हापर्यंत फेटायचं आहे जेव्हापर्यंत हे फ्लफी होत नाही. बघू शकता इथे बबल्स यायला लागलेला आहे आणि मिश्रण फुलून गेलेलं आहे. आता याचे पॅनकेक बनवायचे आहे. त्यासाठी मी तव्यावर तूप घातलेलं आहे. तुम्ही बटरही घालू शकता. तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि मिश्रणची कन्सिस्टन्सी बघू शकता मी दाटसर ठेवलेली आहे, खूप पातळ करायची नाही. आता हे मिश्रण यावर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि लगेच यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यावर वरून बबल्स दिसायला लागले आणि वरील बाजू कोरडी झाली की याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हा पॅनकेक एका बाजूने शेकून झालेला आहे. आता मी पलटवून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यामुळे या पॅनकेकला रंगही छान येतो आणि चवही छान येते. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता. हे पॅनकेक अजून हेल्दी तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर या पॅनकेकमध्ये जर तुम्ही भरपूर ड्रायफ्रुट्सचा वापर केला तर हे पॅनकेक हेल्दीसुद्धा बनतात आणि पौष्टिकसुद्धा बनतात. ज्यांना गोडाचे पदार्थ जास्त आवडतात, केक असो पेस्ट्री असो खायला फार आवडतात, लहान मुलांना विशेष करून हे पदार्थ जास्त आवडत असतात, तर हे पॅनकेक त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपण अंड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. घरी उपलब्ध असलेल्या थोडक्या जिन्नस वापरून हे पॅनकेक तयार होतात. चविष्टही आहे, पौष्टिकही आहे आणि बनवायला अतिशय सोपे आहे. झटपट सकाळच्या घाईगडबडीमध्ये सुद्धा तयार होऊ शकतात. यानंतर एक पौष्टिक रेसिपी आपण बनवतो आहे, ज्यामध्ये आपण मुगाची इडली बनवतो आहे, जी चविष्ट सुद्धा आहे, पौष्टिक सुद्धा आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे. यासाठी आपल्याला मूग रात्रभर भिजत घालायचे आहे. 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तांदूळ इथे धुवून झालेले आहे. याचं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये तांदूळ वाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजत घातलेले मूग घालायचे आहे. 1.5 वाटी मी मूग घातलेले आहे. तांदळापेक्षा मुगाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आलं लसूण घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. याला आपण वाटून घेतलेलं आहे आणि याची पेस्ट करत असताना फाईन पेस्ट तयार करायची. जाडसर याला ठेवायचं नाही. याला एकदा मी या पद्धतीने फेटून घेतलेलं आहे. आंबटपणासाठी मी इथे 1/2 वाटी आंबट दही घातलेलं आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांसाठी याला चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. मिश्रण फेटून झालेलं आहे. आता आपल्याला इडली पॅन लागणार आहे. याला आपल्याला ऑइल ग्रीस करायचं आहे
आणि ऑइल ग्रीस केल्यानंतर आणि इथे मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं होतं. त्यानंतरच यामध्ये इनो घालायचं आहे. इनो मी अर्धाच वापरलेला आहे. जेवढं मिश्रण आहे त्यानुसार इनो घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे. लगेच इनो ॲक्टिवेट झाला की आपल्याला इडली पॅनमध्ये हे मिश्रण घालायचं आहे. या इडल्या बनवायलाही सोप्या आहे आणि अतिशय पौष्टिक आहे, खूप चविष्टसुद्धा लागतात. इडली पॅनमध्ये आपलं बॅटर घालून झालेलं आहे. पाणी मी ऑलरेडी उकळायला घातलेलं होतं. जेव्हा मी इनो घातला त्याआधीच मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला इडली वाफायला ठेवायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिट ही इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता इडली शिजवून तयार झालेली आहे, वाफवून तयार झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते आहे. बघू शकता जाळी अगदी व्यवस्थित पडलेली आहे, छान फुलून गेलेली आहे. आणि ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला फार काही पूर्वतयारी करण्याची गरज नाही आहे. रात्रभर मूग भिजत घातले, डाळ आणि मूग वाटून घेतले आणि घरी उपलब्ध असलेले थोडके साहित्य घातले की ही इडली झटपट तुम्ही तयार करू शकता. आणि तांदूळही जर तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही याऐवजी रवासुद्धा घालू शकता. ही इडली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे आणि लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात. तडका मी इथे तयार केलेला आहे. यासाठी तेलामध्ये मी मोहरी, जिरे घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे. व्यवस्थित तडका मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला घालायचा आहे या इडलीवर. तर ही इडली तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता, कुठे प्रवासाला जाणार असाल तर सोबतही नेऊ शकता. पौष्टिक आहे, पचायला अतिशय हलकी आहे. खूप काही जड तुम्हाला काही खायचं नसेल तर ही इडली बनवायलाही सोपी आहे, पचायला हलकी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक नक्की करा. आता वळूया ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 5 कडे. तर यामध्ये अगदी नवीन चवीचा पराठा पण बनवतो आहे जो याआधी तुम्ही कधीच खाल्ला नसेल. लहान असो मोठे असो सर्वजण आवडीने खातात आणि पौष्टिकसुद्धा आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं. हिरवा पातीचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. भरपूर कांदा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. कांदा थोडा सॉफ्ट व्हायला लागला की यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. काही सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, हळद घालायची आहे. सुके मसाले 2 ते 3 मिनिट आपल्याला कमी आचेवर परतून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे. तर छोट्या वाटीने मोजून मी इथे बेसनपीठ घालते आहे. 2 वाटी बेसनपीठ घातलेलं आहे आणि एकदा मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर हे मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर परत तुम्ही यामध्ये बेसनपीठ घालू शकता. मिक्स केल्यानंतर मला थोडं हे मिश्रण ओलसर वाटलं, परत मी यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला भुरभुरीत बनवायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आणि मंद आचेवर आपल्याला तेव्हापर्यंत भाजायचं आहे जेव्हापर्यंत बेसनामधून छान मंद असा सुगंध येत नाही. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला पूर्णपणे गार करायचं आहे. यामध्ये आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे कारण बेसन पीठ आहे. पाणी घातलं तर लगेच हे बेसन पातळ होऊन जातं, म्हणून थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा एक आपल्याला डो तयार करायचा आहे. तर बघू शकता इथे गोळा मळून तयार झालेला आहे. आता पराठा लाटण्यासाठी मी पोळपाटावर गव्हाचं पीठ घातलेलं आहे. यावर आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. खूप पातळ लाटायचं नाही, मीडियम जाळ ठेवला तरीही चालेल. यामध्ये बेसन पीठ आपण जास्त घातलेलं आहे, गव्हाचं पीठ कमी आहे, त्यामुळे साईडनी याला क्रॅक्स जातात. पण काहीच हरकत नाही, आपल्याला चाकूच्या साहाय्याने याला कट करायचं आहे कारण हा पराठा मी चौकोनी आकारामध्ये लाटून घेते आहे. तर तुम्ही याला वेगवेगळे शेप देऊ शकता. तुमच्याकडे जर कुठले वेगवेगळ्या शेपचे कटर असेल तर त्या कटरनी तुम्ही कट करू शकता किंवा प्लेटच्या साहाय्याने याला राऊंड आकारामध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता. मी याला चौकोनी ठेवलेला आहे. लहान मुलांसाठी जेव्हाही तुम्ही ब्रेकफास्ट बनवता तेव्हा पराठे जर बनवत असाल तर वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून मुलांना खायला घाला. लहान मुलांना वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलेला नाश्ता असो किंवा कलरफुल नाश्ता असो फार आवडतो. त्यामुळे मुले हेल्दी नाश्ता जरी असला तरी फार आवडीने खातात. आता इथे मी तव्याला थोडं ऑइल लावलेलं आहे. ब्रशच्या साहाय्याने ऑइल लावायचं आहे म्हणजे ऑइलचा वापरसुद्धा कमी केला जातो. हे पराठे दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. यामध्ये जे बेसन होतं ते ऑलरेडी भाजलेलं आहे, पण आपण जी कणिक घातलेली आहे ती कच्ची घातलेली होती, त्यामुळे आपल्याला हे पराठे शेकून घ्यायचे आहे. तर बघू शकता छान खरपूस रंग येईपर्यंत मी भाजलेले आहे. अतिशय चविष्ट लागतात हे पराठे. पचायला सुद्धा हलके असतात कारण बेसन आपण भाजून घेतलेलं होतं आणि पौष्टिकसुद्धा आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्याचा वापर केलेला आहे. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलांना किंवा ऑफिस टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे. एक हेल्दी स्नॅक्स तुम्हाला खायचं असेल तरी परफेक्ट आहे. पचायला सुद्धा हलके आहे. काही तुम्हाला हेवी जर कधी खायचं नसेल तर हा नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. चॅनलला जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा, तसेच बेल आयकॉन नक्की दाबा. तर आता वळूया ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 6 कडे. तर यामध्ये आपण अशी एक नाश्ता रेसिपी बनवतो आहे जे टी टाइम स्नॅक्स आहे.
तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायला अजिबात वेळ नसेल तर हा नाश्ता बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, किंवा तुम्ही कुठे हॉस्टेलला राहत असाल तर तुम्ही सोबत याला कॅरी करू शकता. 8 ते 15 दिवस हा टिकून राहतो, खराब होत नाही. यासाठी आपल्याला धने भाजायचे आहे, जिरे भाजायचे आहे, सोप आणि ओवा मी घातलेला आहे. सुगंध येईपर्यंत हे सर्व जिन्नस आपल्याला नीट भाजून घ्यायचे आहे. भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण याला गार करायला ठेवूया. थोडी मी कसुरी मेथी घेतलेली आहे. गॅसची फ्लेम ऑफ आहे. या गरम पातेल्यामध्येच मी याला भाजून घेतलेलं आहे. आता जे खडे मसाले आपण भाजून घेतलेले होते ते मी जाडसर कुटून घेते आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटा किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ शकता. यामध्ये आपल्याला 8 ते 10 मिरे घालायचे आहे आणि जी कसुरी मेथी आपण भाजून घेतलेली होती ती सुद्धा या मसाल्याबरोबरच कुटून घ्यायची आहे. मसाला इथे जाडसर कुटून तयार झालेला आहे. हा मसाला बनवून तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. आता आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे, तर मी चाळणीमध्ये काढून घेते आहे. तर 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अर्धी वाटी मी रवा घातलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये काही गुठळ्या राहणार नाही. पीठ इथे चाळून झालेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे. यामुळे हा नाश्ता छान कुरकुरीत आणि खस्ता बनतो. तर आपल्याला तेल एवढं घालायचं आहे की हे मुठ्ठी बांधल्यानंतर याची बाइंडिंग यायला पाहिजे. बघू शकता या पद्धतीने मूठ बांधल्या गेली पाहिजे. तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे तुपाचाही वापर करू शकता. जो मसाला आपण कुटून घेतलेला होता तो 3 ते 4 चमचे घालायचा आहे. लसण आल्याची पेस्ट मी घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तीळही घालू शकता आणि अख्खा जिराही घालू शकता. अख्खा यामध्ये आपल्याला ओवाही घालता येईल. सोबतच चाट मसाला घातलेला आहे आणि पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर गोळा मळत असताना मी घट्टसर ठेवलेला आहे. खूप याला सॉफ्ट आपल्याला नाही बनवायचं आहे. हाताला चिटकत असेल तर थोडं तेल घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता परातीला पीठ चिकटणे बंद झालेलं आहे. आता इथे आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे. यासाठी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. याची एक स्लरी तयार करायची आहे. आता जी कणिक आपण मळून घेतलेली होती त्याची छोटे छोटे पेढे मी काढते आहे. तर या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे पेढे काढून घ्यायचे आहे. तर मी इथे 6 पेढे तयार केलेले आहे. पोळपाटाला थोडं तेल लावायचं आहे आणि यावर आपल्याला ही गोळी लाटून घ्यायची आहे. तर अगदी पातळ लाटायची आहे. बघू शकता मी किती पातळ लाटते आहे. तर एवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. मध्ये मध्ये पीठ घालायचं आहे आणि एकावर एक ही पोळी आपण ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने 6 पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे. आता यातली एक पोळी आपण इथे घेऊया. याला आपल्याला हे तयार केलेलं जे मिश्रण होतं ज्यामध्ये तेल आणि पीठ घातलेलं होतं आपण, तर ते व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि यावर आता दुसरी पोळी ठेवायची आहे. परत याला आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. परत आपल्याला तिसरी पोळी ठेवायची आहे आणि परत वरून आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. आता याची आपल्याला गुंडाळी करायची आहे. तर यामध्ये एअर राहणार नाही या पद्धतीने याला गुंडाळत जायचं आहे. बघू शकता व्यवस्थित दाबून याला आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि जे सर्वात शेवटचं टोक आहे त्याला थोडं याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या लेयर्स सुटणार नाही. आणि याला व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व लेयर्स चिकटल्या जातील. आता हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर खूप मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करण्याची गरज नाही आहे. मी ज्या पद्धतीने दाखवते आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. लेयर्स बघू शकता व्यवस्थित आलेले आहे. याला या पद्धतीने हाताने दाबून घ्यायचं आहे. याच पद्धतीने बाकी गोळ्या सुद्धा दाबून घेतलेल्या आहे. आता पोळपाटावर ही गोळी ठेवायची आहे. याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला नसेल लाटायचं तर तुम्ही या पद्धतीने हातावर दाबून याला तळून घेऊ शकता, पण मी याला पातळ लाटून घेते आहे. यामुळे ही छान कुरकुरीत होते. तेल मीडियम फ्लेमवर गरम करायचं आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. तर मीडियम फ्लेमवर याला तळायचं आहे. सुरुवातीला मीडियम फ्लेम ठेवायची आणि नंतर लो फ्लेम करून याला खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी इथे लेयर्स असलेली ही वडी तळून घेतलेली आहे. अतिशय चविष्ट लागते. 15 ते 20 दिवस टिकून सुद्धा राहते. लहान मुलांना दिवसभरात मध्ये मध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा पॅकेटचं स्नॅक्स देण्यापेक्षा तुम्ही हे स्नॅक्स देऊ शकता. चविष्ट सुद्धा आहे, पौष्टिक आहे, होममेड आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हॉस्टेलला राहत असाल, तुम्हाला जर सकाळी ब्रेकफास्ट बनवायचा नसेल तर हा पॅक करून 15 ते 20 दिवसासाठी टिकून सुद्धा राहू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला टी टाइम स्नॅक्स म्हणून जर खायला काही चटपटीत हवं असेल तर सकाळी संध्याकाळी सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. त्याचबरोबर प्रवासात जर तुम्हाला टिकून राहणारा एखादा पदार्थ न्यायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही नेऊ शकता. हा टिकूनही राहतो, चविष्ट आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने 30 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी या सिरीजचा आज आपण भाग 4 बघितला. भाग 1, 2, 3 माझ्या चॅनल ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की बघा.
या सिरीजचा येणारा भाग म्हणजे शेवटचा भाग, जो भाग 5वा असेल, तो जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तसेच ऑलवर नक्की क्लिक करा, म्हणजे भाग 5 अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग लवकरच भेट होईल भाग 5 सोबत. तोपर्यंत धन्यवाद.